आवळा चटणी तोंडाची चवही वाढवते, बॉडीसाठी थंडावाही आणि गुणकारक हेल्दी रानटी आवळा चटणी। थंडी पडायला लागली की मार्केटमध्ये खूप फ्रेश आवळे येतात। आवळे धुवून कट करून मी फोडीने कट करून घेतलेत। कोणत्याही पद्धतीमध्ये कट करू शकता। रानटी आवळा प्रोटीन, फायबर, विटॅमिनने खूप भरलेला असतो। आवळा केसांसाठी चांगला गुणकारक मानला जातो, म्हणून आवळा नक्की सेवन करा। मिरची तिखट तुमच्या आवडीप्रमाणे घ्या, मी 12-13 घेतल्यात। लसूण आला, कोणत्याही चटणीमध्ये लसूण टाकल्याने चव छान येते। पुदिना मिक्सरला नाही तर ठेचून ही चटणी बनवू शकता। सिलेक्ट्रो कोथिंबीर, चवीनुसार मीठ, सुका खोबरा नाही तर ओला खोबराही घेऊ शकता। मी शेंगदाणे 1 वाटी घेतले। कुटून घेतलेले धना पावडर 1 चमचा, बडीशोप अर्धा चमचा, यामध्ये तिलाचाही वापर करू शकता 2 चमचे। न पाणी ओतता जर तुम्ही ग्राइंड करून घेतले तर खूप दिवस चटणी टिकते। पाणी ओतून घेतलात तर जास्तही पाणी ओतून घेऊ नका। न पाणी ओतता ग्राइंड करून घेतले। तेलामध्ये 1 चमचा जिरा, तेलामध्ये चटणी सॉटे करून घ्यायची आहे। चटणी वाटायच्या अगोदर तेलावर आवळा फोडी फ्राय करूनही त्या पद्धतीत ही चटणी बनवून घेऊ शकता। गॅसची फ्लेम स्लो ठेवून सॉटे करून, हळद ऑप्शनल आहे, हळद घेतले थोडीच पिवळेपणासाठी। जेवढं चांगलं सॉटे करून घ्याल तेवढी आवळ्याची चव वाढते। चटणीची चव वाढवण्यासाठी साखर नाही तर गूळ थोडीच खाली उतरून चटणी पूर्णपणे थंड करून 2-3 दिवसासाठी बाहेर कुठे जात असाल तर परफेक्ट चटणी आहे घेऊन जाण्यासाठी। हा व्हिडिओ आवडला चॅनल सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि महाराष्ट्रीयन आवळा चटणी बनवायला आणि खायला विसरू नका।